महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुतणे एकत्र आलेत आणि चर्चा झाली नाही असं कधी होणार नाही। आज सुद्धा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आणि राज्याच्या राजकारणात या गोष्टीची एकच चर्चा सुरू झाली। नेमकं काय झालंय त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या संस्थेचा वर्धापन दिन आहे। शरद पवार यांनी या संस्थेचं रोपटं लावलं। विद्या प्रतिष्ठानचा सध्या वटवृक्ष झाला आहे। या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे। संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांची या सभेला उपस्थिती आहे। अजित पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती, मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेला मात्र ते उपस्थित आहेत। दोन्ही पवार एकत्र आल्यानं या गोष्टीची सध्या चांगली चर्चा होताना दिसत आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधीही दोघांना अनेकदा एकाच मंचावर पाहिलं गेलं आहे। तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या, मात्र असं काहीच झालं नाही। आता ही दोन्ही पवार एकत्र आल्यानं अशा चर्चा पुन्हा सुरू होतील, मात्र खरं काय ते येणारा काळच सांगेल। तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।